पायवारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकर पायवारीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांचं मी सहर्ष स्वागत करतो। हे या पायवारीचं कितवं वर्ष आहे आणि याचं नियोजन काय आहे याची माहिती या वारीचे मुख्य संयोजक अशोक राक्षे सर आपल्यासमोर व्यक्त करत आहे। मी राक्षे सरांना विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं। पायवारीसाठीचं हे आपलं 7वं वर्ष आहे। 2017 पासून सुरू केली। यानंतर या संकल्पनेमध्ये प्रत्यक्षात प्रवर्तक दत्ता कठाळे साहेब आहेत। त्या संकल्पनेमधनं त्यांच्या जोडाजोडीमधनं एवढा मोठा समूह सद्यस्थितीला पायवारीसाठी निघतो आहे। त्यांनीच ही सर्व माणसं एकमेकांना जोडून गुंफून आज ती संख्या 4 जणांची जवळजवळ आज माझ्या माहितीप्रमाणे 50-55 पर्यंतची संख्या असेल, एवढी संख्या यावर्षी देखील आहे। यानंतर या पायवारीसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे किशोर डोके सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील। सालामतप्रमाणे ह्याही वर्षी आपण भीमाशंकर वारीचं खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे। 2017ला इथं भीमाशंकरच्या पायवारीचं नियोजन जे आहे राक्षस सर, त्याचबरोबर नाना, त्यानंतर आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद निसाळ अण्णा, त्यानंतर शंकर राजगुरू, हे अशा अनेक मंडळीच्या माध्यमातून ही पदयात्रा सुरू झाली। त्याचबरोबर विवेक राईन्स या सगळ्या मित्रपरिवारातून एक संकल्पना पुढे आली की आपण पदयात्रेला जातो, हा एक निमित्त मात्र भाग आहे, परंतु वर्षातनं एकदा हे सगळे स्नेहमित्र जे आहेत ते सगळे भेटतात, एक विचारांची देवाणघेवाण होते आणि एक ओळख वाढत जाते। त्या असलेल्या संकल्पनेतून आपण ही, मला वाटतं 2017पासून ही वारी आहे आणि या वारीमध्ये संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे। मला वाटतं पहिल्या वर्षी 4 ते 5च लोक होती, परंतु आज आपण पाहिलं तर जवळपास 65 संख्या आहे यावर्षी आणि ही संख्या वाढत चाललेली आहे। आपण नेहमी वारीमध्ये आज महिलांचाही सहभाग गेल्या 4 वर्षापासून आहे आणि त्यामुळं एक आवड निर्माण झाली की ह्या चांदण्या रात्री शिवशंभूला भेटण्यासाठी सगळे जातात। मस्त छानपैकी गाड्यांची रेलचेल होते आणि त्यामध्ये सगळ्यांना एक आनंद वाटतो की आपण परत जेव्हा घरी जातो त्यासारखा दुसरा आनंद नाही, सर्व मित्रपरिवार आपल्याला भेटतो आणि म्हणून ही वारी जी आहे ही कुठे हिला खंड पडता कामा नये, उलट संख्या आपली वाढली पाहिजे या उद्देशानं आपण हे करत असतो। सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे वर्षी ही वारी छानपैकी यशस्वी पार पडेल अशा प्रकारची। यानंतर मी या पायवारीसाठी उपस्थित असणारे जे आपले शिवभक्त आहेत या शिवभक्तांना विनंती करतो की आपण आपली ओळख करून द्यावी। संतोष श्रीराम तळेगाव दाभाडे, इंद्रायणी महाविद्यालय। विक्कर रवींद्र किसन राऊत, इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे। पोपटराव महाजन, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी। अविनाश वायकर, गुंजावाडी। शरदराव शिंदे, औसरी खुर्द। राजेंद्र काळे, शोकंडी। मच्छिंद्र काकडे, तळेगाव दाभाडे। सर नाव सांगा ना। धनश्री राजगुरू, अनुराधा प्रतिमा प्रशांत काडे, मंचर। रजनी शरदराव शिंदे, मंचर। अनिल तंवर, प्रॉपर जुन्नर, सध्या पुणे। राजेश लोंढे, गाव मंचर। सुनील मोडवे, साकोरे। रीम मोडवे, साकोरे। प्रकाश लडकत, पुणे। राजेंद्र जवरे, तळेगाव दाभाडे। कांताराम भवारी, पोखरी, भीमाशंकर एरिया। राजाराम डोके, तळेगाव दाभाडे। शंकरराव त्यांची नको येऊ। शंकर राजगुरू, वडगाव, काशंबे। हेमंत हळवे, तळेगाव दाभाडे। किशोर शेवकर, इंदोरी, तळेगाव दाभाडे, इंद्रायणी महाविद्यालय। सर्व शिवभक्तांना मी या पायवारीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आवाज द्या। हर 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 हर
महादेव हर हर महादेव. वीर्यं कर्वावहे तेजस्विनावजितमस्तु महाविद्विषावहे. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आणि हा नाच कशी आहे खाली पाहिजे खाली बघा. प्रशासन अधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय पुणे. वारीतले माझं 4थे वर्ष असून प्रत्येक वर्षी एक नवीन अनुभव मिळतो. आज पोखरी घाटात बिबट्याचं दर्शन झालं. मी मोरे गुरुजी वार जमावाडी. तर वारीचं हे किती वर्ष? तिसरं वर्ष. तर पोखरी घाटातून आम्हाला बिबट्याचं दर्शन झालं आणि वारीमध्ये खूप आनंद वाटला. मी एकनाथ खडकर, मुख्यलिपिक SRT. हे माझं पहिलं वर्ष आहे. नवीन सुरुवात केली आहे. भीमाशंकर पायी वारीच्या निमित्तानं आज योगायोग म्हणावं लागेल. हॉटेल यशोदा फॅमिली रेस्टॉरंटच्या येथे आज जेवणाच्या निमित्तानं थांबण्याचा योग आला. या निमित्तानं या हॉटेलचे सर्वा सन्माननीय चंद्रकांत बेंडारी यांच्या हॉटेलमध्ये आज जेवणाचा योग आला. खऱ्या अर्थानं हे माजी सैनिक आहेत आणि माजी सैनिकांच्या भूमिकेतून एक सामाजिक जाणीवेतून त्यांनी आपल्याला इथं जेवणासाठी एक हॉटेल उपलब्ध करून दिलं. त्यांचं हॉटेल आपल्या सर्वांसाठी त्यांनी खुलं करून दिलं. खऱ्या अर्थानं देश सेवा करत असताना त्यांनी पंजाब, सिक्कीम, मणिपूर अशा ठिकाणी सेवा केली आणि सेवानिवृत्तीनंतर याच भीमाशंकर रस्त्यावर जनतेची सेवा करण्यासाठी हे यशोदा हॉटेल त्यांनी उघडलं.
आजही आम्हाला या हॉटेलमध्ये जेवणाचा योग आला, तर मी आमच्या सर्व सन्माननीय या वारीतील सर्व सदस्य आहेत, यामध्ये सन्माननीय दत्ता कठाळे साहेब यांच्या शुभास्ते आणि सर्व आमच्या सन्माननीय सदस्यांच्या शुभास्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार होत आहे. त्यांनी त्याचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. भीमाशंकर महाराज की जय. महाराज की जय. डिंब्यापासून रात्री 9:30 वाजता सुरू केलेली वारी आता भीमाशंकरच्या जवळ आलेली आहे. साधारणपणे 1 किलोमीटर अंतर आता बाकी आहे आणि असं छानसं धुकं पडलेलं आहे. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि इतकं चालूनसुद्धा हे आमचे भाविक गणांच्या चेहऱ्यावरती अतिशय उत्साह दिसत आहे. अतिशय छान असं हे आल्हाददायक वातावरण आणि याच्यामध्ये निघालेली ही शिवभक्तांची भीमाशंकर वारी आणि हा मी. धन्यवाद. हृदया